कोवळ्या फणसाचे पॅटीस खास उपवासाकरता कसे करायचे चला पाहूयात. फणसाची कुयरी मिळाली की मी साफ करून फ्रीझरमध्ये ठेव. पॅटीससाठी साफ केलेल्या कुयरीच्या 2 फाक्या, मध्यम आकाराची 3 रताळी, लाल मिरची पूड, पाऊण वाटी ओलं खोबरं, लिंबू आणि मीठ घ्यायचं. रताळ्याची सालं काढून घ्यायची. कुयरीचे असे मोठे तुकडे करायचे. त्यात पेलाभर पाणी आणि चमचाभर खोबरेल तेल घालायचं. तेलामुळं कुयरीतला चीक निघतो. कुकरच्या भांड्यात पाणी घालून फणसाचा डबा आणि रताळ्याचा डबा ठेवायचा. रताळ्यामध्ये पाणी घालायचं नाही. 2 शिट्ट्यांमध्ये फणस आणि रताळी दोन्ही शिजतात. थंड झाल्यावर फणसाच्या तुकड्यांमधील पाणी काढायचं. हे तुकडे हाताने असे कुस्करायचे. छान मऊ झालेले आहेत. रताळं किसणीवर किसून घ्या. त्यात फणस, ओलं खोबरं, लाल मिरची पूड, मीठ आणि लिंबाचा रस घालायचा. हे सर्व छान मिक्स करायचं. ही सर्व तयारी आधीही करून आयत्या वेळी पॅटीस तळता येतात. या मिश्रणाचे चपटे गोळे करून त्यावर काजू लावायचा. तवा गरम करून त्यात तूप घाला. हवं तर तेलही वापरू शकता. तव्यात पॅटीस तळायला ठेवायचे. दोन्ही बाजूंनी साधारण 2-3 मिनिटं तळायचं. कमी साहित्यात चविष्ट, पौष्टिक, उपवासाकरता आणि सहज खायलाही फणसाचे पॅटीस तयार आहेत.